समोर बसलेले माता बंधूबाई सगळ्यांना नमस्कार. एखादं काम करत असताना सगळ्या प्रकारचे दोन प्रकारचे प्रवाह चालत असतात. आपण काम करत असताना विरोध होतो, काही आपल्या बाजूने उभे राहतात, आपल्याबरोबर काम करत असतात. हे जीवनात दोन प्रकारचे प्रवाह हे चालतच असतात. तर आपण कुठल्या विचाराकडे बघावं, त्या कुठल्या याच्याकडे बघावं. जसं आपण एखाद्या गाडी चालवत असेल तर आपण आपल्या लाईटकडे बघितलं तर समोरचा किती आला माणूस, ते दिपणा असेल, लाईट असेल तर दिपणार नाही माणूस. पण त्या लाईटकडे बघितलं तर आपल्यासमोर अंधार येतो. तशीच अवस्था आपली असते. आपण आपल्या कार्याकडे किंवा आपण आपल्या ध्येयाकडे तिथे लक्ष द्यावं. तिथे जर आपण लक्ष दिलं तर आपलं मन विचलित होत नाही, बुद्धी विचलित होत नाही. तर आपण आपल्या ध्येयाकडे, आपल्या कार्याकडे आपण लक्ष राहत नाही. असे विचार अनेक येत असतात, बोलत असतात. उदंड धिक्काराने बोलत असं कितीतरी विचार बोलत असतात. पण आपण काय करावं? आता आपण ज्या क्षेत्रात असतो, शैक्षणिक क्षेत्रात आहोत, आपण शाळेत अभ्यास करतो, त्यावेळेला आपण असे विचार येत असतात. आपण कामाच्या ठिकाणी, व्यवसाय ठिकाणी आपण आपल्या ध्येयापासून का वंचित आहोत? आपलं ध्येय ठरवलं पाहिजे की आपण कुठे जायचं, आपल्याला कुठपर्यंत आपल्याला उडी मारायचं, आपल्याला हे ठरवलं गेलं पाहिजे. तर मग सोपं होतं. पण जर ध्येयापासून जर वंचित झालं तर असे अनेक विचार येत असतात. टोचून बोलणारे असतात, निंदा करणारे असतात, कौतुक करणारे असतात. सगळ्या प्रकारचे लोक असतात, समाजात भेटतात. आपल्या परिवार असतात. पण आपण किती हुरळून जावं? आपण कौतुक केलं तर हुरळून जातो, निंदा केली तर आपलं मानसिक खाली येतं. आपण त्याच्याकडे कसे बघतो? कौतुक केलं आनंदाने उभारी येते आपल्याला, की आपली छाती फुगली जाते. पण आपण कौतुक करतो, पण कौतुकाचे प्रकार असतात ना. आपण अभिमानाने बघतोय, एखाद्याला माणसाला हवा घालण्यासाठी वापर करतात कौतुकाचा. पण तो कुठपर्यंत असला पाहिजे? एखाद्याला पुढे आणण्यासाठी, किंवा एखाद्याला पुढे, आता शाळेत एखादा विद्यार्थी मागे असेल तर त्याला तशा पद्धतीने काम केलं पाहिजे तर तो पुढे येईल, तर तो शिक्षणात त्याच्यात प्रगती करेल. पण त्या व्यतिरिक्त आपला स्वार्थ साधण्यासाठी केलंय, मग तो कौतुक कशा प्रकारे करतात? अशा प्रकारे पण कौतुक केलं जातं की आपला स्वार्थ साधण्यावरून घ्यायचंय, मग त्याचं कौतुक करायचं. तुम्हाला एक कथा माहिती आहे? तुम्हाला ती आपण नेहमी ऐकतो, लहानपणापासून ऐकत आलोय, बैठकीच्या शिकवणीत पण आपण घेतो. काय खाऊ देतात तुमचा आवाज? कौतुक करतात. लक्षात ठेवा, कधीही नेहमी का असं ज्याकडे स्वार्थ असतो म्हणून तो करतो. आपल्याकडे काहीतरी आहे ते त्याच्या उपयोगाचे आहे, पण आपल्याला कळत नाही त्याचं महत्व काय आहे. ते शिकावं नेहमी जीवनात. आपण कसं बघावं, कौतुक कसं करतात. आपल्या कानाला ऐकू येतं, बोलल्यानंतर शब्द येतो, पण त्या शब्दातून आपण कसं घेतो? तर कौतुक कशा प्रकारे हवं असं असलं पाहिजे. प्रोत्साहन पण असलं पाहिजे, माणसाला उभा करण्यासाठी असलं पाहिजे. तशा प्रकारचं कौतुक असलं पाहिजे. ते फार महत्त्वाचं असतं. तर ते त्या व्यक्तीला उभारी देण्यासाठी उपयोगाला आहे. कारण त्याचं मानसिक खाली आलेलं असतं, विचारातून खाली आलेलं असतं. ते उभं करण्यासाठी ते कौतुक उपयोगाला असेल. पण त्या व्यतिरिक्त पुढे असेल तर त्याची मर्यादा निघून आहे. मग तो स्वार्थासाठी, तो व्यक्ती स्वार्थाने पीडित असतो, तो आपल्याला बळी पाडतो. हे आपण जीवनात शिकलं पाहिजे. आपला शब्द येतो, विवेक आपण ओळखलं पाहिजे. आपण जसं आता निंदा असते, निंदेतून कसं घ्यावं आपण, की आपण निंदेतून कसं घेतो? आपण निंदा केली जाते, वाईट बोललं जातं, त्याच्यापेक्षा आपण आपला अभिमानाने किंवा मत्सराने भेटण्यापेक्षा, अरे मी माहिती नाही का कोण, अरे मग आपण मत्सरातून घेतला, अभिमान आपल्याकडे भेटला. तो त्या निंदेकडे आपण कसं बघतो? वाईट नजरेतून बघतो का? आपल्या कानाला ऐकल्यानंतर आपलं मानसिक खाली येतं का? त्यापेक्षा आपण उभारी घ्यावं, चला आपले चुकले, आपण काय काय सुधार करू शकतो, आपल्याला काय काय करता येऊ शकते. मग आपल्या घरात असेल, आपल्या आई वडील बोलतात, किंवा आपण त्याच्याकडे कसं बघतो? सासू सासरे बोलतात, किंवा बहीण बोलते, भाऊ बोलतो, आपण कसे बघतो त्याच्याकडे? शेजारी बोलतात, ज्या काम समाजात घडतो, ज्या आपण व्यवहार आवडतो त्याच्याकडे आपण कसं बघतो? ते शब्द असतात, शब्द येतो, पण त्या शब्दाकडे कसं बघतो आपण? ते शब्द मी बाळ असतात, ते एकदा तोंडातून सुटले की माणसाला जिवागे लागतात. पण आपण नेमकं काय घेतलं त्यातलं? तो शब्द मला बोलला, पण ज्या वेळेला मी म्हणून घेतलं तिथे तर आपला अभिमान भरायला, मी म्हणून काय घ्यावं आपण? तिथे मी सोडून आपलं घ्या, मग बरोबर आपल्याला कळेल की आपल्याला बघता येऊ शकेल. कानाने आपल्याला व्यवस्थित शब्दरूपात कळेल की काय येते. आपला मी कुठे पुढे आडवा येतो, प्रत्येक गोष्ट काय येतो, मी केलं, माझ्यामुळे झालं, अरे बाबा असं नाही. आपण पृथ्वी तत्वावर याच्या आधी प्रत्येक गोष्ट जेव्हा व्यवहार चालत होती, आपण आहोत तरी आहोत, आपण मेल्यानंतर पण राहणार आहे. मग मी तिथे मी हवाय कशाला? प्रत्येक गोष्टीचं मी असेल, मी चाललंय, माझ्याशिवाय नाही, माझ्या होत नाही, कुठली गोष्ट होत नाही. आपण गेल्यानंतर काय राहणार नाही, सगळं राहणार आहे. सगळ्या गोष्टी जीवनात चक्र चालणार आहे. समाजामध्ये, जगामध्ये प्रत्येक गोष्ट व्यवहारात चक्र चालणार आहे. मग तिथे मी हवाय कशाला? अभिमानाने का असला पाहिजे? अभिमान आपल्याला दाखवतो काय? मत्सर दाखवतो, तिरस्कार दाखवतो. बघ तुलाच बोलला, बघितलंच तुलाच बोलला, काय बोलला बघितलंच, असं दाखवलं. म्हणजे आपल्यामध्ये, आपल्या मनामध्ये मत्सर कसं करतात, द्वेष कसं करतात, आपल्या बुद्धी कशी कानातून आहे, कान आपल्याला ऐकू येतात, पण विवेकातून आपण कसं घ्यावं? तिथे विवेक आपल्याकडे जागृत असला पाहिजे. अरे हा काय बोलतोय आपल्याला,
त्यापेक्षा आपण काय बोलल्याला महत्वाचं असेल तर कोण बोलले ओळखलं पाहिजे. आणि कोण आला, मच्छर आला, व्यक्तीकडे नका बघू. कोण आला आपल्याकडे, हा अभिमान आलाय, आपल्याला मच्छर दाखवतोय, तिरस्कार दाखवतोय, आपल्याला चांगल्या विचारापासून दूर नेतोय, तो आपलं मानसिक खाली आणण्याचं काम करतोय. मग आलाय कोण, कोण आला ओळखायला शिकलं ना की उत्तर प्रश्न मिळत जाईल. पण काय बोलायला होता, असं बोललं, मला असं बोललं, तसं बोललं. समजा की असं जर सांगायला की आपल्याला चावी मारायला लागेल, ते बरोबर खेळ चावी मारणार आपल्याला फुगवणार, आपल्याला मच्छर आपल्याला आणखी विष पेरणार आपल्याला. हे आपण जाणलं पाहिजे. कसं ओळखावं आपण आपल्यात, आपण कसं बसतो आणि कसं आपण बाजूला जातो. जीवनात हे फार महत्त्वाचं असतं. मनुष्य काय बोलायला महत्त्वाचं असतं, कोण बोलले ओळखायला शिकलं पाहिजे. हे ज्यावेळेला आपलं गणित चुकलं किंवा सूत्र चुकलं की गणित सगळं चुकलं. हे नारायणसाहेबांनी दिलेलं सूत्र आहे, हे आपण आयुष्यात काय लक्षात ठेवलं पाहिजे. हे नेहमी वेळोवेळी आपण ऐकतो. काय बोलायला मत नका, कोण बोलले ओळखा. पण निंदा आहे पेक्षा, निंदा याचा अर्थ असतो काय की मला समजतंय, तुला समजत नाही, तुला अक्कल नाही, तुला समजत नाही, तुला खूप कमी बुद्धिमत्ता आहे, अशा पद्धतीने निंदा असते. एखाद्याला खाली खेळण्यासाठी, एखाद्याला नागण्यासाठी किंवा एखादा मानसिक खच्चीकरण करण्यासाठी हे प्रकार चालतात. पण त्याच्यातून आपण कसं घेतो हा त्यातला एक प्रकार असतो. हे धावपेच असतात, हे बोलण्याची पद्धत असते, हे कसे असते, शब्द असतो, पण त्या शब्दाचा अर्थ काय हे जाणलं गेलं पाहिजे. शब्द ओळखतो पण शब्दाचा अर्थ काय. ज्यावेळेला अर्थ घेतला तर शब्द टाकून देऊ आपण, पण शब्द घेतला तर आपण अभिमानाकडे, मच्छराकडे जाऊ. जसं आपण नेहमी धान्यातलं भुसाची ओझी टाकून देतो आणि त्यातल्या धान्याचं कण घेतो, ते कण उपयोगाचं आहे. केळं असेल तर साल टाकून देतो, केळं खातो आपण, आपला गड खातो. जसं आहे शब्द रूपातून जातोय, पण शब्दातून घेतो काय आपण हे फार महत्वाचं आहे. आपण जीवनात वाटचाल करताना सगळ्या प्रकारचे असे माणसं भेटतात, बोलतात. आपण कसं जातो त्याच्याकडे, प्रत्येकाचा दृष्टिकोन असतो. दृष्टिकोन कसा असतो, जर आपल्याकडे विवेक असेल तर आपल्याला ओळखता येऊ शकेल मच्छर आला कसा, द्वेष कसा आला, निंदा कशी येते, अभिमान कसा येतोय, आपल्याकडे लोभ येतोय, तो लोभ कसा येतोय. आपल्याला जर हवा असेल तर त्या पद्धतीने आपल्याला लोभ येतो. आपल्या अंतरी जसं मग तुम्हाला कथा सांगितली का नाही, कावळ्याची कथा असते. पण ज्या वेळेला आपल्याकडे अशा वेळेला कावळे कोल्हे उभे राहतात, दांडगे उभे राहतात, मग आपल्याला समजायला पाहिजे हे आपल्याकडे का उभे राहिले, आपल्याकडे का उभे राहिले. आपण स्वतःला हुशार समजतो. आपण ज्यावेळेला स्वतः हुशार समजतो त्या याचा अर्थ की आपण आपल्या अज्ञानातून पहिले पापाचं पाऊल पडलं, मग आपल्याला फसवणार. हे उभे राहिले म्हणजे याचा अर्थ का आपल्याला स्वतः का असं समजतो. राहिले तर मग आपण काय केलं पाहिजे, विवेकातून कसं बाजूला राहायला पाहिजे, कसं ज्ञानाकडे आलं पाहिजे. आपल्या बुद्धीला नेहमी विचाराची प्रगल्भता कशी आली पाहिजे. प्रत्येक क्षणोक्षणी आपण वाढत असतो, पण वाढायचं कशाने. आता 1 मिनिटापूर्वी मी लहान होतो, आता 1 मिनिटात मोठा, पुढच्या 1 मिनिटात मी आणखी मोठा होणार आहे. असा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वस्तू, निर्जीव सजीव प्रत्येक गोष्टी वाढत असते. पण आपण वयाने वाढतो, पण विचाराने, बुद्धिमत्तेने, ज्ञानाने, जबाबदारीने वाढतोय का ते फार महत्त्वाचं आहे. ते जर नसेल तर आपल्याकडून चुका होणारच. आपण जबाबदारीतून आणि कशी घेतली पाहिजे. व्यवहारात वागताना आपले संसारिक काम असेल, व्यवहारिक काम असेल तर आपण त्यात कसं असतो, त्यातून विवेकातून आपण अलर्ट असतो का. आपण ज्यावरती विवेक आपल्याकडे नाही तेव्हा आपल्या आर्थिक चुका होतात. मग ते चुका झाल्यानंतर आपण तडफड होतो, चिडचिड होते. चुके ठके विसरे सांडे निश्चितपणे आजसाठी रोकडी प्रतिभा. पण ही आठवण झाली की तडफडता होते, चिडचिड होतात. चिडचिड का होते आपल्याकडून, का रागाराग होते आपली. ह्या वेळी चुका जर बाजूला केल्या तरी हा प्रश्न उपस्थित होतच नाही. म्हणजे आपण व्यवहारात काम करताना दक्षता ठेवत नाही. जरी दक्षता ठेवली तरी प्रश्न उपस्थित होतच नाही. आपण शाळेत असल्यापासून प्रश्न असतात, शाळेत प्रश्नपत्रिका असते, त्याचं आपण उत्तर घेतो, म्हणून आपण 5 वरच्या वर्गात जातो. आपल्याला प्रश्न निर्माण झाले पाहिजेत, झालेच पाहिजेत तर आपल्याला उत्तर शोधता येऊ शकेल. उत्तरच नाही मिळालं तर प्रश्न कसे काय होणार. मग उत्तर शोधायचं असेल तर पहिले प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे. का असं होतं, कुठल्या गोष्टीत होतं, आपण काम करताना आपल्या व्यवहारात नियोजन असतं का, नसतं नियोजन. साधं आपल्या घरात उदाहरण असतं बघा. एखादी महिला घर असेल तर तिच्या घरात जेव्हा आपण बघतो तर सगळं सामान असतं. मॅनेजमेंट कशी असते, आपल्या व्यवसायात, व्यवहारात मॅनेजमेंट असणे गरजेचं आहे. व्यवस्थापन कसं असतं बघा. आपण सामान आणलं तर महिन्याचं सामान आणतो, हळद आणतो, तिरपूड आणतो, काही ज्या जे आहेत वस्तू असतात, मोरी आणतो, तिखट असतं, असं सगळं असतं महिन्यात आणलेलं असतं, एक दिवसातून असतं. मग आपल्याकडे व्यवस्थापन कसं लागतं समाजामध्ये. मग आपण काम करताना आपल्या महिन्याचं, वर्षाचं नियोजन करतो का आपण. ते जर येत नसेल, आपलं आर्थिक नियोजन असलं पाहिजे, आपलं कौटुंबिक नियोजन असलं पाहिजे, कामाचं, व्यवहाराचं प्रत्येकाचं नियोजन लागलं पाहिजे. ते जर नियोजन नसेल तर आपण समाधान शब्द म्हटलंय नेमस्थपणा. नेमस्थपणा नेम पाहिजे. जर ज्या दिवशी नेम चुकला त्या दिवशी असता आला. आपण जर व्यवस्थित नाही केलं त्या दिवशी असतं, त्यामुळे म्हणतात नेम असतं. नेम चुकला की असता आला समजा की आपण अस्ताला पोहोचतो.
आपल्याकडून व्यवहारात चुका होणार, कामात चुका होणार. मग आपण त्याच्याकडे कसं बघतो? व्यवसायामध्ये आपण बघतो कसं? आपण काम करत असताना जर आपल्याला अपयश यायला लागलं तर मनुष्य लगेच अंधश्रद्धेकडे होतो. देवाचं नसेल ना, याचं नसेल ना, मग काय असेल? किती आपल्याकडे अंधश्रद्धा निर्माण होते. व्यवसायात असेल तर त्या ठिकाणी आपल्याला बघा लहान पाहिजे दिसतात, वस्तू दिसतात किंवा गंडे दोरे दिसतात, अनेक प्रकार दिसतात. अरे ती निर्जीव आहे, ती आपल्याला चालवेल का? नाही चालवणार. मग सजीव आणि निर्जीव चालवतो कोण? प्रत्येक पडलेले पान सुद्धा हलवतो कोण? फळाच्या आज्ञेचे कारण देवाच्या आज्ञेच्या परमेश्वराच्या आज्ञेचे काम होतच नाही कुठली गोष्ट. पण त्या कामामध्ये आपण स्वतःला कुठे टाकतो हे महत्वाचं आहे. आपल्या कामामध्ये आपण कुठे असतो? त्या जरी परमेश्वर सांगत असतात, कृती करत असतात, तरी आपण त्याच्यात कुठे असतो? आपण जन्माला यायच्या आधी आपल्या अन्नाची व्यवस्था परमेश्वराने लावली असते, जेवण लावलेली असते आपल्याला, की कोणी काय करायचं, कोणी काय काय करायचं, कोणाला बुद्धी द्यायची, कोणाला तसे ज्ञान द्यायचं की तो कृती करेल आणि मग ते काम आपल्याला अन्न मिळू शकतं. ते प्रत्येक गोष्टीचं नियोजन परमेश्वराने लावलेलं असतं. त्याच्याकडे कसं बघतो आपण? मग परमेश्वराची ओळख न घेता निर्गुण निराकार आहे, आपण सगुण रूपात आहे, तर सगुण रूप असणं गरजेचं आहे. आपल्याला कळणार कसं की आपण कोणाला बघतोय? आपल्याकडे जे रूप आहे, ते मनामध्ये रूप आहे, ते आपण ते सगुण रूपातून दाखवतो, मूर्ती रूपातून. पण आपण त्याच्याकडे घेतो कसं? त्याचे असलेले गुण, त्याचं असलेले कार्य, त्याचं असलेलं कर्तृत्व, त्याचे असलेले गुणधर्म हे जे आपण आत्मसात करतो तेव्हा आपल्याकडे ते गुण यायला लागतात. पण ते आपण नुसतं मूर्तीकडे बघतो, देवाकडे ते कार्य बघतो, पण आपण ते घेत नाही. ते गुण घेणं गरजेचं आहे. ज्या दिवशी गुण घेण्याच्या काही तो आपल्याकडे सात्विक विचार, आपल्या बुद्धीला चांगले विचार यायला लागतात, ते वृत्ती वाढायला लागते. आपण घेतो कसं? मग ते नाही घेता माझ्या कामात व्यवहार चुकी झाली, मग ह्यांनी करणी नाही केली, त्यांनी नाही केली, धागेद्वाराकडे वळतात. अनावश्यक गोष्ट आहे ती. ते निर्जीव आहे. ते काय अपेक्षा नाही. 2 रुपये धागा, 5 रुपये धागा, तो आपलं संरक्षण करणार आहे का? त्याचं असेल तर आपण कुठेही बांधलं असतं, आपण काश्मीरच्या वॉटरला बांधलं असतं आपण धागेद्वारे. आवश्यकताच नाही आपल्याला. माणसाच रस्ते आली, मग नारळ लावले असते, गोळे लावले असते, आपण सोपं झालं असतं. गोळ्या नसत्या आल्या, बंदुकीच्या गोळ्या नसतं, कशाला आला असतं? एवढे गव्हर्नमेंटला खर्चच नसताना आला दारू गोळा तयार करण्यासाठी, अलंकारे तयार करण्यासाठी, जेट विमानं करण्यासाठी. कुठल्याच प्रकारे गरजच नसते लागली. म्हणजे आपण जे करतो ते अनावश्यक गोष्टीकडे करावं लागतो. आपल्याला अपयश यायला लागलं की आपण तिकडे सोडतो, आपली चिकाटी सोडतो, आपले आपण काम करण्याचा अभ्यास वृत्ती सोडतो. हे जेव्हा सोडलं तेव्हा आपण तिकडे वाढायला लागतो. मग अपयश यायला लागतं. मग ते अपयशामध्ये काय असेल? ह्यानी करणे केले असेल, त्याने केले असेल, आवश्यकताच नाही काय ते. बघा काही जण एका पायाचाच काळा धागा बांधतात. आता धागा आपलं संरक्षण करणार आहे. मग हे काय कापड आहे? हे आपण कपडे घालतो तर कापडच आहे, धागाच आहे सुद्धा. आपल्याला कशासाठी दिलंय? बघा काय धागे संरक्षण नाही करू शकत. निर्जीव आहे. निर्जीवाला चालवतो कोण? सजीवाला चालवतो कोण? प्रत्येक गोष्टीला आयुष्य आहे. सजीवाला पण आहे, निर्जीवाला पण आहे. दगड असेल ते त्याला आयुष्य आहे. आपण घर म्हटलं ते विटा माती सिमेंट पासून जमलेलं आहे, रेतीपासून झालेलं आहे, त्याला सुद्धा आयुष्य आहे, मर्यादा आहे. ते सुद्धा निर्जीव आहे, त्याला सुद्धा मर्यादा आहे. प्रत्येक गोष्टीला निर्जीवाला सजीवाला काय मर्यादा आहे? उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय. प्रत्येक गोष्ट व्यवहारातील जीवनातील सगळी उत्पत्ती आहे, मग त्याला स्थिती आहे, त्याचा काल मर्यादा आहे, नंतर मृत्यू आहे, लयास झाले. प्रत्येक गोष्टीला आहे. मनुष्याला आहे, प्राणी मात्राला आहे, निर्जीव वस्तूला आहे, सगळ्याला आहे. मग आपण त्याच्याकडे कसं बघतो? आपण जन्म आलाय आणि मृत्यू आहे, या कालावधीत आपण काय करायचं हे जीवनात शिकलं पाहिजे. आपण हे जर आपल्या जीवनात जाणता आलं नाही किंवा घेता आलं नाही तर आपण अज्ञानाकडे जाऊ, अंधश्रद्धेकडे वळतो. खऱ्या देवाची ओळख होतच नाही आपल्याकडे. आपल्या अंतरी आहे तो प्रत्येक संरक्षणी आहे. जसं आपल्याला जीपीएस आहे का नाही, तो कुठे काय झालं गुगल बरोबर सांगतो की कोण कुठे कुठे आहे, पृथ्वी तलाच्या कुठल्या बिंदूवर तो कुठे आहे ते जसं दाखवतो, तसं आपल्या परमेश्वर सुद्धा दाखवतो आपल्याला. अरे तू कुठे आहे? सूर्य आपल्या अंतर जागृत देतो. अरे आता तू कुठे चाललाय, काय केलं पाहिजे जाणीव येतो. वाईट कर्म करताना, चांगला कर्म करताना जाणीव देतो आपल्याला परमेश्वर. पण आपण किती ऐकतो तिथे? आपण त्या विचाराचा ऐकतो किती? त्या विचार दुर्लक्ष करतो आणि जिथे लोभाची आसक्ती असेल तर लोभाला पहिला ग्राह्य धरला जातं आणि त्याचं पहिली गोष्ट ऐकली जाते आणि मग त्याच्या शरीर कार्य करतं. बुद्धीकडे ते विचार केले जातात, बुद्धीकडून इंद्रियाकडे येतात, देहाकडे येतं आणि इंद्रियाकडून कार्य केले जातात. त्याला म्हणतात कर्म. करून बघा म्हणजे समजेल. कर्म, सत्कर्म आणि कुकर्म हे 2 प्रकार आले. त्याला सत्कर्म कशा ओळखावं, दुष्कर्म कशा ओळखावं? एखाद्याला पीडा देणे, त्रास देणे, तो एक तमोगुण. तमोगुण कसा असतो? दुसऱ्याला पीडा दिली, आनंद दिला, त्रास दिला, तो राक्षसी वृत्ती येते ती. तो तमोगुणाचं लक्षण आहे. रजोगुण कसा असतो? थोडं चांगलं करायचं, थोडं वाईट करायचं, त्याचा रजोगुण. सत्वगुण म्हणजे मनुष्याला सात्विक विचारातून मनुष्याला चांगला कर्म आचरणाकडे नेतो. सत्वगुणातून शुद्ध सत्वगुणाकडे गेला पाहिजे.
तर तो काय सत्वगुण नसता विचार येतात ते केलं पाहिजे ना आपण चांगलं, फक्त तेवढंच येतं. मी हा सत्वगुण जागृत झाला ऐकल्यानंतर तो तेवढा पुरतच झाला, पुढे त्याची नाही. त्याला जर पाहिजे असेल तर त्याला श्रवण पाहिजे, ज्ञान हवं, त्याशिवाय तो बदल होऊ शकत नाही. म्हणजे सात्विक विचार ज्ञानातून सत्वगुण प्राप्त होऊ शकेल. त्या सत्वगुणाची त्या ज्ञानाच्या ह्यातून जोपासना केली पाहिजे तर उपयोग आहे. जर तर ज्ञान नाही मिळालं हे योग्य आहे काय, हे अयोग्य कोणतं, हे जर कळलं नाही आपल्याला तर मनुष्य कसा वावत जातो. त्याचं जसं पेरल्यानंतर काय उगवतं. जर आपण ज्ञानाकडे किंवा सत्वगुण विचारून गेलं तर ज्ञानातून कसं जातं. दोन्ही गोष्टीतून आपण म्हणतो मी माझं वाईट केलेलं नाही तर माझं वाईट होईल कशा काय, शक्यच नाही. असं दोन्ही गोष्टी असतात, चांगलं पण पेरायला लागतं आणि वाईट पण पेरायला लागतं. वाईट जेव्हा फळ येतं ते पेरल्याशिवाय उगवल्याशिवाय त्याचं फळ येतं का. मी असं आपलं आपली धारणा असते मी माझं वाईट केलं, माझं कसं वाईट केलं, नाही होणार. हा झाला विचार झाला, हा असं होत नसतं. आपण जर चांगलं पेरलं तरच आपल्याला उगवता येऊ शकेल. तर मी चांगलं पेरलं तर चांगलं पेरेल मला, मी चांगलं पेरलं म्हणून वाईट होणार नाही हे कसं काय गृहीत धरू शकतो आपण. कारण की दोन्ही नाण्याच्या बाजू आहेत त्या, चांगल्या आणि वाईट. ह्याच्या दोन बाजू कळल्याच नाही तर आपल्याला कळणार कसं जीवनात. एकच दोन फक्त असेल तर कळेल कसं. जसं आपण छापा आणि काटा म्हटला जातो, छापा म्हटला आणि काटा नसेल तर ते नाणं खोटं धरलं जातं. तसं आहे, चांगली आणि वाईट दोन्ही गोष्टी असतात. त्याच्यातून आपण कसं घ्यावं. ज्ञानाकडे कसं येतो आपण, अज्ञानाकडे यायचं. अज्ञान हवंच, काळोखाडी प्रकाश त्याच्यातून कसं कळेल. जर या दोघांमध्ये फरकच नाही कळलं तर आपल्याला ओळखता कसं येणार आहे. तुम्ही ज्ञानाकडे वळतोय का अज्ञानाकडे वळतोय. जे ज्ञान आहे हवंच आपल्याला, त्या ज्ञानाचा आपण उपयोग कसा करून देतो, त्या ज्ञानाकडे आपण कसं जातो. जसं आपण हे व्यवहार मांडताना म्हटलं जातं की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोन गोष्टी पाहिजे. आपण नेहमी म्हणतो पॉझिटिव्ह केलं पाहिजे, पॉझिटिव्ह केलं पाहिजे, निगेटिव्ह विचार केला पाहिजे. साफ चूक आहे. बॅटरीचा सेल असतो, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन गोष्टी असतात, त्या दोन्ही गोष्टी आहेत. तरी सुद्धा बल्ब पेटतो का नाही पेटत. मग त्याला त्या बल्बला पेटणार एक वायर लागते. वायर जर असेल दोन्ही पण गेली तर तो बल्ब पेटतो. त्याचंच नाव विवेक. म्हणजे काय, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही गोष्टी दाखवतो आणि त्या सारातून तो दाखवतो. आपल्याकडे बुद्धीकडे प्रकाश पेटला पाहिजे म्हणजे विवेकाकडे आपण आलो. मी आपण म्हणतो निगेटिव्ह विचार करू नका, पॉझिटिव्ह विचार करा. हे एक मर्यादित धार बोलण्यापुरतं आहे, पण हे उपयोगाला येत नाही. आपल्याला जर पुढे जायचं असेल किंवा आपल्याला त्या विचारातून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला कसं वाटलं पाहिजे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह बघू नका, दोन्ही बाजू विचार करा सारासार. त्याला सत्संग बुद्धी म्हणतो आपण. योग्य आणि अयोग्य हे तिथपर्यंत कळत नाही तर आपण वस्तू तपासणार कशी, ही योग्य आहे का अयोग्य आहे ह्याचं तर आपल्याला कळलं नाही. फक्त एकच बाजू माहिती आहे, एकच बाजू योग्य आहे, चांगली बाजू कोणती कळली, पण वाईट बाजू काय आहे त्याची ही सुद्धा कळली गेली पाहिजे. या दोन बाजू कळल्या जातात तेव्हा बुद्धीकडे प्रकाश पेटला जातो की बुद्धीकडे बल पेटला जातो. जर असं असेल तर उपयोगाचा येतो. तो वेग आला की मग आपल्याकडे सत्वगुण प्राप्त होतो. मग आपण शुद्ध सत्वाकडे आपली वाटचाल झाली, आपल्याकडे बुद्धीकडे ज्ञानाकडे प्रकाश यायला लागतो की आपण कसं वागतोय, कसं बोलतोय, कसं राहतोय. आपण नेहमी पाहाय आपणाचे, आपण नुसतं बोलतो आपण हे ओळी पाठ आहे किंवा हे वाक्य पारायचं पाठ आहे. पाय आपण बघतो का. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं ऑब्झर्वेशन असतं का. कुठला एखादा डॉक्टर बघा, एखादा पेशंटबद्दल आजारी असेल तर त्याला नेहमी ऑब्झर्वेशन ठेवतो, लक्ष ठेवतो किती फरक पडलाय, काय फरक पडलाय त्याच्यावर समजतं. तसंच आपल्याकडे मनामध्ये येणारे विचार, बुद्धीकडे येणारे विचार, कुठले घाण्याचे विचार आहेत, कुठले चांगले विचार आहेत. मग आपल्याला कुठल्या विचाराला पुढे न्यायचं आहे, कुठल्या घाण्या विचाराला थांबवायचं आहे आपल्याकडे. हे जर आपलं ऑब्झर्वेशन नसेल, हे जर आपल्याकडे लक्ष नसेल तर आपल्या कामामध्ये, व्यवहारामध्ये, कर्मामध्ये चुका व्हायला लागतात. या चुका होऊ नये त्यास कशा सुधाराव्या, कशी आपण वाटचाल करावी जीवनाकडे. आणि आपली नेहमी आपली पद्धत असते जीवनाकडे वाटचाल करताना की आपण मीच सरळ मार्गाने चालणारा माणूस आहे, नाही उपयोग आलाय, सरळ मार्ग चालणार. रस्ता असेल तसं शिकलं पाहिजे आपण, हे फार महत्त्वाचं आहे. जर रस्ता असेल सरळ असेल तर सरळ चाललं पाहिजे, वाकडा असेल तर वाकडं चाललं पाहिजे, वळण असेल तर वळलं पाहिजे, चढ असेल तर चढलं पाहिजे, उतार असेल तर त्यामुळे चाललं पाहिजे. जसं दिशादर्शक बोट रस्त्यावर असतात तसं आपण राहायला शिकलं पाहिजे. पण म्हणजे मी सरळ चालणार माणूस आहे, मग अपघात होणार आपला. सरळ जाऊन समोर गाडी असेल तर गाडीला अपघात, शेतामध्ये गाडी तर गरीमध्ये गाडी जाऊ शकते. झाड आहे तर झाडं लागते ना, उपयोगाचं नाही. जसं रस्ता असेल तशी गाडी चालली पाहिजे. अडथळे येणारच, अडथळे यायलाच पाहिजेत. तर आपल्याला कळतं कसं काय. परमेश्वर संकटामध्ये सगळं देव करतो, चांगलं पण देव करतो, वाईट पण देव करतो. नाही, आपले कर्म आपल्याला सांगतात. चांगले वाईट करणं हे कर्मावर अवलंबून असतं, त्याच्यानुसार फळ. आपण समजा बीज पेरलं आणि परमेश्वर आपल्याला फळ देईल का, नाही देणार. आपले कर्म काय, आपण बीज पेरलंय त्याला रोपटं झालं पाहिजे, त्याचा रोपट्याला वृक्ष झाला पाहिजे, मग त्याला फळं आली, त्याला औषध द्यायला पाहिजे, खतं द्यायला पाहिजे, त्याची जोपासना केली पाहिजे, तेव्हा ते फळ आहे.
म्हणजे आपले कर्म आपल्याला सांगतात की आपलं योग्य दिशेने कुठलं आहे, अयोग्य दिशेने कुठलं आहे, कर्मानुसार फळ येतं. प्रत्येक गोष्ट आपण बघताना कसं बघतो त्याच्याकडे, म्हणजे आपण जीवनाची वाटचाल करताना, जीवनात चालताना कसं चालतो आपण, दिशादर्शक बोर्ड असतात, वेळ असतात, त्याच्याकडे आपण कसं बघतो, वळण कसं आहे, उतार कसा आहे, चढ कसा आहे, आपण जीवनाकडे कसे बघतो. कारण काय माहिती का, आपल्याला जर कुठली गोष्ट समजून घ्यायची असेल ना, तर पहिलं उदाहरण दाखवायला लागतं, समजून सांगायला लागतं. कारण की आपण लहानपासून आपल्याकडे बुद्धीकडे, आपल्या ह्याच्याकडे बुद्धीच तशी झाली असते. हे फळ दिसलं म्हणजे हे फळ ॲपल, अननसाचं, असं करायला लागतं आपल्याला. म्हणजे आपली जी विचार करण्याची क्षमता आहे, ती आपली जी म्हणजे विचार करतो, पटकन कार्य कसं धरलं गेलं पाहिजे, पटकन कसं पिकअप केलं पाहिजे, कसं आपण ज्ञान घेतलं पाहिजे. व्यवहारात काम करताना प्रत्येकात सगळ्याच गोष्टी येतात असं नाही, तर आपण उदाहरण न घेता आपण पटकन कसं पिकअप केलं पाहिजे, कसं ग्रहण केलं पाहिजे, आपल्याकडे गुणग्राहकता कशी आली पाहिजे. चांगले गुण आहेत त्यामुळे फक्त गुणग्राहकता आपल्याकडे नसते, बाकी सगळ्या गोष्टी असते. गुणग्राहकता फक्त आपला नियम आहे ना, तो बाकी ठिकाणी लावतो. त्याच्याकडे गाडी आहे, माझ्याकडे गाडी नाही, मला त्यासाठी काय केलं पाहिजे. त्याच्याकडे दागिने आहेत, माझ्याकडे दागिने नाही, त्याचे कपडे कसे आहेत, माझे कपडे नाही, बाकी व्यवहाराच्या सगळ्या गोष्टी होतो. पण गुण जिथे घ्यायची वेळ आली तिथे गुणग्राहकता संपते, तिथे मनुष्य ब्रेक लावतो, थांबवतो नाही. म्हणजे ज्ञान जिथे घ्यायची वेळ असते तिथे पहिला ब्रेक लावतो, तिथे सत्व घ्यायची वेळ असते तिथे थांबवतो पहिला. तिथे लोभी वृत्तीतून बघतो, द्वेषी वृत्तीतून बघतो, मत्सरातून बघतो. आपण कसे बघतो त्याच्याकडे, आपल्याकडे येतात विचार येतात, पण ते ज्ञानातून येतात का, ज्ञानाकडे कसे वळतो आपण. आपण ज्ञानाकडे जर आलो, ज्ञान आहे अज्ञान हा जर दोन प्रकार आहेत, त्या दोन्ही गोष्टी बाजू पाहिजेत, त्याचं कळणार नाही आपल्याला दोघांमध्ये फरक काय आहे. आपण येताना कसे येतो ते फार महत्वाचं आहे. जसं आपण ज्ञानाकडे वळवलं, ज्ञान आहे आपण असे, आपण काय नावात ज्ञान, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण कसे घेतो. आपण कामामध्ये, शिक्षणामध्ये, आपण दुसऱ्या नोकरीमध्ये असेल तर कसं घेतो आपण त्याच्याकडे. आपल्या कामात आपण व्यवस्थितपणा पाहिजे कसा, आपल्याकडे व्यवस्थापना कसा असला पाहिजे, त्याचं आपल्याकडे ऑब्झर्वेशन असलं पाहिजे. आपल्याकडे हे जर आपल्याकडे आज ऑब्झर्वेशन असेल तर आपलं कुठे चुकतंय, काय चुकतंय. तसंच आपल्या आरोग्याच्या बाबतीत सुद्धा, आरोग्याच्या बाबतीत आपण असं म्हणतो की आरोग्य आम्हाला खराब राहतं, काय काय राहतं. पण शरीर आहे हे यंत्र आहे, या यंत्राला किती चालवायला पाहिजे आपण, किती यंत्र आहे काम करणार. यंत्र म्हटलं की त्याला काम मेंटेनन्स असतं, त्या मेंटेनन्ससाठी येणारच, त्याला आपण आधार म्हणतो. मेंटेनन्स येणार नाही का, गाडी असते, कुठे यंत्र असेल त्याचा मेंटेनन्स असतो, मेंटेनन्स असतो का. पण तिथे पार्ट बदलले जातात, ते तिकडे शरीराचे करायचं. आपल्याकडे आरोग्य दिलंय, त्या आरोग्याचा आपण उपयोग कसा करतो. इतपत आरोग्य आपण चाललंय, तितपत आपण देवाकडे बघत पण नाही. त्या विचार आला की देवाकडे धावा करत, देवा मला आता सोडा. अरे परमेश्वरला पुढे सोडणार. अरे आपण खाल्लं, आपलं पोट बिघडलं तर परमेश्वर कसं जबाबदार, तर परमेश्वर जबाबदार नाही, देव जबाबदार नाही त्याला. आपलं काम, आपलं कर्तृत्व, आपलं कर्म त्याच्यावर अवलंबून असतं आपलं. आपण शरीर आहे, शरीराला अन्न खाल्लं, खाली ऊर्जाशक्ती खर्च होते का, आपण व्यायाम करतो का, चालण्याचा, धावण्याचा, योगासनं कुठल्या प्रकारे करतो आपण व्यायाम, ते होणं गरजेचं आहे. ते जर नसेल तर शरीर निरोगी राहत नाही. जेवढं आपण अन्न खातो तेवढं आपली ऊर्जाशक्ती खर्च होणं गरजेचं आहे. जर आपल्याला निरोगी राहायचं असेल, आता पूर्वीची आणि आत्ताची जसं आपण आहेत जी काय आजाराची ती कमी कमी होत चाललेली आहे. ती का होते, कारण पूर्वी माणसं मेहनत करते, तर कष्ट करत होते. जरा जरा काही गाडी घ्यायला लागते आपल्याला, आपण चालत आणत नाही. व्यवहार छोट्या गोष्टी आहेत, आपण बदल जर केले आपण तर गाडी कशाला पाहिजे, आपण बाजारात भाजी आणायचे, कांदे आणायचे, काय आणखी त्या वस्तू आणायच्या, चालत जायला पाहिजे. येताना वस्तू पण आणली जाते आणि व्यायाम पण होतो नकळतपणे. ह्या गोष्टी होतात, पण आपण नाही, प्रत्येक गोष्टीसाठी गाडी वापरतो. मग त्या ते करतो आणि दिवसभर सकाळी उठून व्यायामाला जातो आपण, ती पण वेळ नाही. त्या कामात आपण जर तसं केलं, आपण मेहनत केली तर खूप काय होऊ शकतं. म्हणून व्यायाम करणं गरजेचं आहे. व्यायाम जर नाही केलं तर सगळंच खर्च आहे आपल्याला. आपण झोपमध्ये म्हणतो आरोग्यम धनसंपदा, हा जो आहे आरोग्यम धनसंपदा कशी आहे, आपण आरोग्य राखलं शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्ते. शुभम करोति, तुम्ही शुभ जर केलं नाही तर करोति कधी होईल. शुभ काय केलं पाहिजे, शुभम करोति कल्याण, मग कल्याण आहे, नाही तर कल्याण नाही होत आपलं. आरोग्यम धनसंपदा, मग जर ते केलं तर आपलं आरोग्य मिळेल आणि मग सगळ्या प्रकारची शारीरिक धनसंपदा, आर्थिक हे मिळेल. जर आपलं शरीर जर आपण नसेल तर कसं होणार, धनसंपदा कशी मिळणार. आरोग्य दीपक ज्योती नमस्ते, मग आपल्याकडे ज्ञानाचा, विचाराचा मी प्रज्वलित होऊ शकतो, मग नमस्ते. पण जर असं असेल तर उलटं पण आहे त्याच्यात. ही जर लागला तर धनसंपदा आहे, तर आरोग्य आहे, तर शुभ होईल, मग कल्याण होईल. आपण कसं घेतो त्याच्यातून. जर आपल्याकडे ज्ञानाचा, विचाराचा प्रकाशच पडला नाही, ज्ञान झालं नाही तर कसं होणार.
तिथं आपण लहान गाव असून हे घोष म्हणतो आपण, पण ह्या श्लोकाचा आपण अर्थ घेतला का त्याच्यातून? त्याचा अर्थ नाही घेतला तर काय उपयोगाचं? म्हणून नेहमी हा श्लोक म्हणतोय आपण, पण त्याचा अर्थ घ्या. शुभम करोति कल्याण, शुभ कधी होईल तर कल्याण. मी शारीरिक शक्ती कुठे वापरतो? दुसऱ्याला त्रास देण्यासाठी, दुसऱ्याला पीडा देण्यासाठी, लवाडी वृत्ती वापरण्यासाठी. कशासाठी वापरली आपली बुद्धी? त्या ज्ञानाचा बुद्धीचा उपयोग आहे तो कुठे केला आपण? आपला वेळ आहे, आपली शारीरिक क्षमता आहे ती कुठे घालवली? शाळेत असेल तर आपण शाळेत आपला वेळ आहे तर आपण त्या वेळेचा उपयोग कुठे केला? माझं होतं शेड्यूल कसं असलं पाहिजे, अभ्यासात माझी प्रगती कशी होईल, व्यवसायात असेल तर कसं असलं पाहिजे, कामाठिकाणी असेल तर कुठे कसं असलं पाहिजे, घराचं काम असेल तर कसं केलं पाहिजे. तर प्रत्येक गोष्टीचं व्यवस्थित नियोजन लावलं काम करताना की चिडचिड रागाराग तडफडाट होत नाही. मग आपल्याला झाल्या वेळेस पण घरातल्या जो ऐकतो तो गप्प असतो त्याच्याने राग काढला जातो, जो ऐकून घेतो त्याच्यावर राग काढला जातो. येऊन प्रत्येक त्याला बोलत ही वृत्ती वाढत लागते आपण. जर तो बोलला किंवा त्याचे शब्द भांडण व्हायला लागतात. कशाला केलं पाहिजे आपण? जर आपल्या कामातच चुकी जर आपण केली नाही, बाहेरच्या कामात राग असेल तर घरात राग काढायचा अनावश्यक गोष्ट आहे. आपण कसे वागतो? आपल्या कामात जे चुका झाल्या त्या कामात चुका सुधारण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यापेक्षा ते दुसरे राग करण्यासाठी चिडचिड करण्यापेक्षा त्याचा उपयोग सदुपयोग कसा केला आपण हे नेहमी कळलं पाहिजे. म्हणजे आपला राग आहे, क्रोध आहे, आपल्या नियंत्रण आहे का? नाही. आपला क्रोध आहे तो चांगला ठिकाणी वापरायचा की मला काय येत नाही तर आम्ही चांगलं काम कसं करू शकतो तिथे वापरला जात नाही. मग तो क्रोध नव्हे. म्हणजे आपल्याला त्याला म्हणतात आपण राग आहे त्याला रागाचा उपयोग कसा केला आपण? त्याला आपण चीड म्हणतो. आपण अन्यायाबद्दल अवगुणाबद्दल येणारी चीड आहे तो क्रोध आहे. पण तो क्रोध त्याच्या पुढे गेला आता मनुष्याला मारझोड मारण्यापर्यंत तो हिंसाच्या आहे होईल. पण त्या क्रोधाला नियंत्रणात कसं आणलं पाहिजे आपण? जसा अग्नी आहे तो अग्नीचा त्या उपयोग कसा करतो आपण? त्या अग्नीचा उपयोग कसा करतो? अग्नी आहे ते अन्न शिजवण्यासाठी वापरतात, पण त्या अग्नीचा उपयोग घरासाठी वापरला तर घर जाळलं जायचं. तसंच आहे आग आहे त्या आगीचा उपयोग कुठे करतो? अग्नी येतो. क्रोध आहे तो क्रोधाग्नी येतो. त्या क्रोधाग्नीचा आपण उपयोग कुठे करतो? तो तिथे न करता तो अनावश्यक गोष्टीकडे वळतो. आपण शोधात घेताना आपण काय येतो? आपल्याकडे क्रोध आहे, द्वेष आहे, मच्छर आहे, तिरस्कार आहे. तिरस्कार पण दोन प्रकारचे असतात, एक तिरस्कार आणि तिरस्कार. जो अभिमानातून आला, मला बोलला, त्याच्याकडे कसं काय आलं, मला मी त्याच्याकडे आला तो तिरस्कार होतो ना. तुला असं बोलला की मग त्याला वाईटच म्हणाले. आणि तिटकारा चांगल्या गोष्टी वाईट गोष्ट असेल ना त्याच्यातून नाव म्हणणे तोच ते काय म्हणतो त्याला तिटकारा म्हणतो आपण, त्याला वीट येणे म्हणतो आपण. तोच तिरस्कार पण तो कुठे वापरला जाणार? हा कुठे वापरला जातो? तो तिरस्कार घाट वृत्तीपासून वाईट विचारापासून नाम देतो आपल्याला, त्याला तिटकारा म्हणतो आपण, त्याला वीट येणे म्हणतो. पण जो तिरस्कार आहे तो दुसऱ्याला त्रास देण्यासाठी पीडा देण्यासाठी वापरला, छळण्यासाठी वापरला किंवा आपल्या बाजूला येण्यासाठी. मग आपण काय काय करतो? तो कसा वाईट आहे, तो कसा आहे, जवळ करायची, मग त्याच्याबद्दल निंदा करायला सुरुवात करायची. हे तिरस्कारचे वृत्ती असते ही आपल्याला कळलं गेलं पाहिजे. आपण कसं वागतो? आपण मत्सर येतो तो मत्सर कसा येतो आपल्याला? क्रोध येतो क्रोधाने कसा येतो आपल्याला? अभिमान आहे तो अभिमान येतो कुठे आपल्याला? हे सगळ्या वृत्ती आहेत असतात. आपण कसं घेतलं पाहिजे? आपण त्याच्याने कसं बघतो आपण ते फार महत्वाचं आहे. शब्द घेतलात ना संपलं. आपण शब्दाचा अर्थ घ्या. अर्थ घेतला ना तर आपल्याला कळेल की आपलं कुठे चुकते. आपण ज्ञानाकडे व्यवहार कसं वागलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी. म्हणून ज्ञानाकडे येणं, विवेकाकडे येणं, ज्ञान, विवेक, सात्विक विचार, शुद्धसत्वपणाकडे हे जे शब्द आहेत हे कुठे वापरले जातात, ते कुठे घेतले जातात? आपण म्हणतो प्रकाश म्हटलं जातो, ते दीप म्हटलं जातं. म्हणून आपण कार्यक्रम करताना दीप प्रज्वलन का करतो? आपल्याकडे ज्ञान हवं, प्रज्वलित व्हावं आपल्याकडे विचार. त्याच्यातून आपल्याला वाईट विचार, आपल्या मनामध्ये असे टिकविचार, घाण विचार आपल्याला म्हणतात सगळे निघून जातात. म्हणून आपण बैठकीत जे शिकतो त्या बैठकीत काय शिकतो? तर हेच शिकतो आपण. ज्ञानाकडे येणे, ज्ञान मिळवा फक्त. हे जर आपल्याला ज्ञान जर घेतलं ते जसं जसं घडत करतात घेत जाते त्याला पुढे ना पुढे त्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला समजायला लागतात, यायला लागतात. असं खूप काही गोष्टी येतात. आपण बैठकीला विचारून ऐकतो, तर आपण घेतो कसे ते महत्वाचं आहे. तिथे येतो, ऐकतो आणि जातो, तर उपयोगाचं नाही. मग जर घेतलं तर आता फरक कळेल आपल्याला काय होतं. जर तसं घेत जाऊ पण नाही तसं आपल्या ज्ञानामध्ये वाढ होतं. त्याला पुढे पुढे कामामध्ये, व्यवहारामध्ये, त्या अडचणीच्या ठिकाणी सगळ्याच्या काय आपल्याला उपयोगाला होतो. तोच उपयोग आपल्याला ते ज्ञान आहे. नेहमी आपण धनसंचय करतो पण ज्ञानाचा धनसंचय करणं गरजेचं आहे. जर आपल्याकडे बुद्धीच नाही, जर ज्ञानाचा संग्रहच नाही तर आपण जीवनाचा व्यापार कसा करणार? जेवढं त्याचं
विचारायचं म्हणजे ज्ञानाचा संग्रह जेवढा जास्त त्याला बुद्धीचा व्यापार चांगला होतो, जेवढा ज्ञानाचा संग्रह कमी त्याला बुद्धीचा व्यापार कमी होतो, काम करताना चुका होतात. म्हणून जेवढं जसं धन कमी त्याला त्याला छोटा व्यापार, जेवढं त्याचं धन मोठं त्याला मोठा व्यापार. हे जसं आपण बाहेर वापरतो सुद्धा तसं आपल्या जीवनात बुद्धीकडे हे होणं गरजेचं आहे. हे जर नसेल तर आपण संपलो ना त्याच्यामध्ये. आपल्याला व्यवहारात काम करताना मिळायचं करतं, मग आपली ताण असतात, मग आपण चिडचिड करतो, रागाराग करतो. हे सगळे प्रकार ते का होतं बाबा, त्यातून आपण कारण शोधलं पाहिजे, मूळ शोधलं पाहिजे. हे तर मूळ काय आहे, आपल्या कामात का असं होतं, आपण दुसऱ्या रागाराग करतो, हे पहिलं शोधायला शिकलं पाहिजे. हे जर आपण पहिलं शोधलं ना तर मग कोणाला दुसऱ्याला आपण आपल्या बोलण्यात वागण्यात जे दुखावते, दुखवलं जातं माणूस अंतःकरण त्याचं दुखावलं जातं, हे कमी होईल ना. म्हणजे आपण ज्ञानाकडे पहिल्याकडे करायचं आहे, यायचं ना ज्ञानाकडे, तेच महत्वाचं आहे. आपण ज्ञान सोडून आपण जर गेलो तर आपण अज्ञानाकडे जातो, काळोखाकडे जातो.